प्रार्थना करूंगी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री गुरु महाराज की जय। ओम श्री महालक्ष्मी माता की जय। हर हर महादेव। सर्वांना आदेश। आज जरा गटारी स्पेशलवर बोलूया आपण। ऐकायचं का सगळ्यांना? का दारू पिऊन बरेच लोक आज नाल्यांमध्ये पडले असतील, गटारीमध्ये पोहत असतील। मी 2-3 व्हिडिओ बघितले, म्हणलं जरा आज त्याच्यावर चर्चा करूया, आज त्याच्यावरती प्रबोधन करूया म्हटलं। अनेक लोक, काही लोक अध्यात्म करतात सात्विक बुद्धीने, काही लोक नास्तिकासारखे वागतात आस्तिक बुद्धीप्रमाणे, नास्तिक बुद्धीप्रमाणे। पण अनेक काळापासून बऱ्याच लोकांना असं वाटतंय की गटारी अमावस्या आपण केल्याने म्हणजे आपल्याला ब्रह्म अवगत होतं काय, असा त्यांचा भ्रम आहे वाटतं। आणि हे जे गटारी अमावस्या करणाऱ्यांनी जरा सावधान राहायचे आणि थोडं जे काय मी सांगेल, बरीच लोक ऐकतात, मला हजारोंनी लोक ऐकतायत, तुम्ही हे ऐकतायत, यूट्यूब चॅनेलवरही लोक ऐकतायत मला। बघा, जर आज नाही सुधारले तर परत कधी सुधारणार नाहीत। आजचा दिवस इतका महत्त्वाचा आहे। आजच सुरुवात झाली वाटतं गटारी अमावस्याला, कालपासूनच लोक सुरुवात करतायत, उद्यापासून श्रावण चालू आहे। पण लोकांना काय वाटतं, आता काहीतरी महिन्याचं एकदाच खाऊन घ्यावं का काय? जे काय मांस मच्छी मदिरा मद्यपान करणारी लोक आहेत, त्यांना वाटतं महिन्याचा एकदाच कस काढून टाकायचा, म्हणजे श्रावणामध्ये आम्ही श्रावण बाळ बनू। मग कोण झिपऱ्या वाढवतील, केस वाढवतील, संजय दत्त बनतील, कोण पायात चप्पल घालणार नाही, कोण दाढी वाढवेल, कोण नख वाढवतील। प्रत्येकाचे बोलतात ना, वेगवेगळ्या पद्धतीने माणूस अनुष्ठान करत राहतो। पण तो लागू होईल का तुम्हाला? नाहीच होणार। कारण की ह्या महिन्यामध्ये बघा, रोगराई सर्वात जास्त वाढते। एक वैज्ञानिक दृष्टिकोनाने जर तुम्ही पाहायला गेलात, आपल्या ऋषीमुनींनी त्या काळामध्ये ग्रंथपुराणांमध्ये अशा काही घटना लिहून ठेवलेल्या आहेत। या महिन्यामध्ये रोगराई जास्त वाढल्यामुळे या आहाराचा त्याग करण्यासाठी जे काय मदिरा प्राशन करतायत, जे काय मांस खातायत, या अशा गोष्टी त्याग करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी असा काही महिना तो आहे, तो श्रावण महिना, म्हणून त्याच्यामध्ये शिवाची पूजा होते। म्हणजे या सृष्टीचा समतोल राखण्यासाठी, कशासाठी? म्हणजे सर्वात जास्त या महिन्यामध्ये लोकांना रोग जडतात आणि मृत्यूच्या आहारी जातात। पण लोकांना हेच समजत नाही, तर लोक काय करतात, गटारी अमावस्या साजरी करतात। एक तर गटारामध्ये उडी मारत होता, 4-5 लोक त्याला काढायला, तो तरी गटारीमध्ये उडी मारतोय। नाला होता असा मोठा, तसं काय त्याला नदीच वाटत होती ती। बोलतो आज गटारी अमावस्या आहे, गटारीत उड्या मारा। एक तर बिड्याला मी असं ऐकलं, तो बोलतो आता मी बोलतो इतकी दारू पिल, बोलतो 4-5 बाटल्या तर दारूच पिल आणि 5 किलो मटण घेऊन जाईन, बोलतो 2 किलो सुकं बनवेल आणि बाकी सगळं असंच बनवेल आणि 2 दिवस झोपत उठणारच नाही, बोलतो इतकी मजा मारेल, बोलतो। मग तुझ्यासाठी नरक पण आहे, तुझ्यासाठी भगवंत श्री स्वामी समर्थांनी नरक पण घडवून ठेवलेला आहे, जे लोक अशी करणारी आहेत। म्हणून ह्या महिन्यामध्ये कोणीही असे वाईट कर्म करू नये, त्याच्याने आपलं पाप वाढलं जाईल। आणि बरीच लोक आहेत, आज लाखोंनी लोकांनी गटारी अमावस्या साजरी केली असेल।
पण काही लोक बोलतात अरे असं कुठं असतं का, हे प्राणी आपल्यासाठीच खायला केलेले आहेत. जर समुद्रातले मांस मच्छी काढले, ते मासे काढले नाही, जर कोंबड्या कापल्या नाही, बोकडं कापली नाही, तर यांची प्रजा वाढेल. मग त्याच्यासाठी हे ब्रह्म राक्षस म्हणजे समाज जो आहे, दैत्य, हे सेपरेट त्या काळातले दैत्य, रामाच्या काळामध्ये ऋषीमुनींना खाणारे हे आता प्रगट झालेले आहेत मानव देहामध्ये. आणि ते आता अशा प्रकारे असे काय मांस मच्छी खात आहेत राक्षसासारखे, फक्त माणसं खायचे राहिलेले आहेत. इतकी बेकार अवस्था झालेली. मग त्याच्यामुळं हे काय गोष्टींचा त्याग करण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी त्या काळामध्ये या गोष्टी तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणून आता श्रावण महिना उद्या चालूच होत आहे. मग आता ह्या आजच्या दिवस प्रत्येकाने सेवा स्वामींचं नाम घेतलं असेल का नाही घेतलं कोणी? स्वामी चरित्र पारायण, दुर्गा सप्तशती पारायण, गुरुचरित्र पारायण, सप्तशती गुरुचरित्र पारायण, मल्हारी महात्म्य, हे जे काय असे दिव्य ग्रंथ आहेत, नवनाथ भक्तिसार, नाही पारायण करता आलं तर किमान आजच्या दिवस तरी सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास तरी श्री स्वामी समर्थ मोठ्याने नाम घ्यावं. म्हणजे आपला जो काय हा महिना आहे याच्यात जी काही रोगराईत पसरणार आहे, जे काय मांस मच्छी जलचर आहेत जे पाण्यामध्ये वाढत आहेत आणि ते आत्ताच्या दैत्यांना खूप आवडतं आहे, त्याचाच आपल्याला त्याग करायचा आहे. बघा, पण असं नाही आहे. जे काही जलचर पाण्यामध्ये वाढत आहेत ते आधीच त्यांची कर्म भोगत आहेत. त्यांना देवाने जेवढं आयुष्य दिलं आहे त्या पद्धतीने ते जगत आहेत. मग बोकडा असो, कोंबडा असो, या जलचरातले अनेक प्राणी असो, पण हे त्यांना जगायचा अधिकार आहे. त्यांना कर्म करता येत नाही. माणसाला कर्म करता येतात, कारण माणसाला देवाने स्वतःचा देह दिलेला आहे, स्वतःची बुद्धी दिलेली आहे, पूर्ण शरीर स्वतःचं दिलेलं आहे, स्वतंत्र दिलं कर्म करण्यासाठी. पण माणूस काय करतो, त्याचा दुरुपयोग करतो. जर एखाद्याने सांगितलं तर तो बोलतात ना वेगळ्या पद्धतीने आणखी धावायला लागतो. तो मुद्दामून तेच करणार. अशी पण लोक आहेत. आता एखाद्याला सांगितलं, घरातले 4 जण खात नाहीत, 2 खातात, त्याला बाबा खाऊ नकोस, आपल्याला हा महिना आणि येणारं वर्ष चांगलं जायला पाहिजे, तो मुद्दामून बाहेरने दारू पिण्याने मांस मच्छी खाऊन येईल. घरात नाही केलं तर तो बाहेर जाईल. आणि मग त्या घरामध्ये दोष लागले जातात. त्या घरामध्ये अदृश्य शक्तीचा वास निर्माण होतो, वाईट शक्ती आपल्या घरामध्ये निर्माण होते. ज्याच्या घरामध्ये मांस मच्छी जास्त शिजते त्याच्या घरामध्ये अदृश्य शक्तीचा वास निर्माण होतो. म्हणजे वाईट शक्ती, अतृप्ते आत्मे, डोळ्याने दिसत नाही पण हानी करतात. आजचा दिवस सगळ्यात वाईट. आजच्या दिवशी तंत्रमंत्र खूप चालले जातात. आजच्या दिवशी तांत्रिक आणि करणारे लोक खूप जागृत आहेत, म्हणजे लोकांचं वाईट करण्यासाठी. आजचा दिवस सगळ्यात खतरनाक, लक्षात ठेवा. या दिवशी जे गटरीत दारू पिऊन पडतायत ना, त्यांना माहिती नाही काय होणार आहे पुढे. काही लोक बघा तुम्हाला दारूचे आधीन घालतात, काही लोक सिगारेटचं व्यसन पण लावतात, काही गांजेचं व्यसन लावतात, काही पागल करतात. बोलतात त्याला ना मारण, उच्चाटन, वशीकरण, संमोहन, या काही ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आज केल्या जातात. म्हणून आजच्या दिवशी मांस मच्छी खाऊ नये. आणि हे गटारी नाव नाही, गतहारी, गतहारी नाव आहे याचं. काय आहे म्हणजे गेलेला व्यक्ती, काय मरण पावलेला व्यक्ती. मग आपण मेलोय का? आपण भूतपिशाचे आहे का हाडं मांस खायला? मग तुम्ही आम्ही त्या हरीची मुलं आहोत, त्या स्वामी समर्थांची मुलं आहोत. मग तुम्ही आम्ही कसं वागायला पाहिजे? सात्विक बुद्धीने वागायला पाहिजे. या अशा घाण ज्या कृती आहेत, जे काय मांस मच्छी खाणार आहेत, जे दारू पिणार आहेत, त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, या गोष्टी करू नये. आणि या गोष्टी केल्या तर तुमच्या घरातलं सुख, शांती, मानसिक आत्मिक समाधान सगळं निघून जाणार. आणि मग तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती, अदृश्य शक्ती ही वास करायला लागते. ते पण तुमच्या आजूबाजूवाले मित्र परिवार बरेच लोक आहेत. माझ्याकडे असे हजारो लोक येतात, कोणावर जारण केले, कोणावर मारण केले, कोणाचं उच्चाटन केलंय, कोणाचं वशीकरण केलंय, कोणाचं संमोहन केलंय. इतके प्रकार बेकार आहेत, तुम्ही विचार पण करू शकत नाही. लोकांना वाटतं महाराज आताच्या युगामध्ये आहे का? म्हणजे क्वचित माहिती आहे, पण नाटकं भरपूर असतात लोकांची. चांगले शिकलेले, चांगले टॉप लेवलचे लोक माझ्याकडे येतात.
आणि त्यांना या अशा गोष्टी केलेल्या आहेत. त्यांचा असा प्रॉब्लेम आहे, काही लोक कुठे जायचं असेल, कोणाला अमेरिकेला जायचं आहे, कोणाला कुठे जायचं आहे, तर आपल्याकडनं भस्माची पुडी घेऊन जातात. महाराज आमचं संरक्षण व्हावं बा, भस्म द्यावा. तिथं राख आहे पण विश्वास आहे. काय आहे? कारण तो स्वामी महाराजांचा भस्म आहे. तो भस्म तरी तुम्ही तुमच्या खिशात ठेवला तरीही तुमचं कधीही वाईट होणार नाही. अकालीन मृत्यू आपल्याला चालून येत नाही. जर घिशामध्ये महाराजांचा भस्म छोट्याशा पुडीमध्ये आपल्या पॉकेटमध्ये ठेवल्याने चालून मृत्यू आपल्याला येत नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे एवढी मोठी दिव्य शक्ती आहे. भस्म म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज अनेक देवतांचं आव्हान करून त्यांना यज्ञामध्ये बोलतात ना, यज्ञात आव्हान केलं जातं, त्यांची आहुती दिली जाते, त्यांना आमंत्रण केलं जातं, त्यांचा स्वाहाकार केला जातो. त्यावेळेस ते देव खाली येतात, त्या भस्मामध्ये उतरतात आणि ती शक्ती लोकांना वाटली जाते. ठीक आहे, स्मशानातली राख नाही तुम्हाला वाटायला, ती साक्षात दिव्य शक्ती तुम्ही घेऊन जाताय मठातली आणि ते तुमचं रक्षण करतं. जर श्रद्धेने लावाल तर अनेक गोष्टीतनं तुम्ही बाहेर पडता. मोबाईलवर सायलेंटर करा. म्हणजे अशा काय घटना आहेत, जर केल्या तर त्याचा अनुभव येतो. नुसतं वरवर नमस्कार करून काय उपयोग नाही आहे. नाही तर मग कलिदेव आहे गटार या मोशातला, मग चेडेत, गोटेत, मसोबाये, अशा देवतांच्या मग अशा राक्षसांच्या पाया पडायला जायचं. मग त्यांना अंड द्या, मांस मच्छी द्या, मग अमुक करा, तमुक करा आणि ते मग आपल्या घरामध्ये त्रास करायला लागतात. आणि हे असे अदृश्य मानलं गेलेलं आहे आणि एकाला एक मसोबाला राक्षसी रूप मानलं गेलेलं आहे. आणि ज्याला शिवरूप मानलं गेलेलं आहे त्याला गोड नैवेद्य चालला जातो आणि ज्याला राक्षसी स्वरूप मानलं गेलेलं आहे त्याला मांस मच्छी मदिराचा नैवेद्य चालला जातो. आणि जो चेडा गोटा तुम्ही पुसता, अनेक लोक जातात, घरात आणतात, शेतांमध्ये आणतात, याला मांस मच्छी रक्त द्यावं लागतं. त्याच्याने तुमचा विनाश होतो. काय होतो? तुम्हाला वाटतं भरभराट होते, भरभराट नाही होत. आजच्या दिवस बघा हे प्रकार भरपूर चालणार. ज्याला बोलतात ना लय होते ना, ती लोकही भरपूर करतात आणि त्यांचीच हानी होते. मग खांब्याला चिटकून मारतात, कोण ॲक्सिडेंटमध्ये मरतं, कोण भलतीकडं मरतं, कोण कुठे मरतं, कोण गाडी खाली जातं, कोण आजारी पडून मरतं. अकालीन मृत्यू बोलतात आणि ते प्रेत होतात. काय होतात? म्हणून आजच्या दिवस बोलतात ना, आजच्या दिवस काय कायमस्वरूपी जर या गोष्टी टाळल्या तुम्ही तर चांगलंच आहे ना तुमच्यासाठी, का नाही आहे? बरेच लोक खातात का नाही याच्यामध्ये? खात असतील. आता मी काय बघायला येत नाही तुमच्या घरी कोण खाते कोण खात नाही ते. मग खात असतील मांस मच्छी. अरे महाराज काही बोलतात, मग आम्ही काय खाऊ नये का? आमचे विटॅमिन घटक कमी होत आहेत, हां, आमचं B12 कमी होतं आहे, आमचं D विटॅमिन कमी होतं आहे, पॉलिक ॲसिड कमी होतं आहे, हिमोग्लोबिन कमी होतं आहे, अनेक प्रकार आहेत ना घटकांवर, ते कमी होतात. मग आम्ही नाही खाल तर आम्ही जगणार कसे? नाही, यमाकडे हिशोब द्यावा लागणार तुम्हाला. मग तिथं तुमचा घटक चेक करणार तो कम्प्युटरवरती, काय काय घटक वाढलेत, म्हणजे कुठला कोंबडा कापला, कुठला बोकड कापला, कुठला ससा कापला, कुठलं डुक्कर कापलं. बरीच लोक रानटी डुकरं पण लय पकडायला जातात लोक. अहो, एकही या जंगलातले प्राणी लोकांनी ठेवले नाही जे तुमच्या आमच्यासाठी चांगले असतात. तुमचं आमचं हित त्यांना जाणतं म्हणून देवाने त्यांना जन्म दिला ना. बघा, ज्या वेळेस प्रकृती कुठेतरी बिघडायला लागते त्यावेळेस हे मुख्य प्राणी आपल्याला संकेत द्यायला लागतात. येते का लक्षामध्ये? एखादा व्यक्ती मरणार आहे तर कुत्रे जास्त भुकायला लागतात, जास्त भुकतात. ज्याच्या घराच्या अवतीभोवती कुत्रे जास्त भुकायला लागले ना, समजायचं एक तर अदृश्य शक्तीने तुमच्या घरामध्ये वास केलाय किंवा तुमच्या घरातला एखादा सदस्य मरणार आहे. जर तुमच्या घरावरती बोलतात ना कावळ्यांची मीटिंग भरली, भरपूर कावळ्यांचा गोंगाट झाला, समजायचं कोणाची तरी विकेट आहे 100%, कोणतरी जाणार. ही काळ्या दोघीची पांढरे घे. असे प्रकार एवढे. जर तुमच्या घरावरती घार जर फिरत असेल 2-4 घारे तरी तुमच्या घरामध्ये अकालीन मृत्यू होऊ शकतो. हे 100%. हे कशामुळे होतं? या गोष्टी व्हायला लागल्या, समजायचं कोणतरी तुमच्यावर तंत्र केले. काय केले? असं मरत नाही. जेव्हा घार, कावळा, हे जे मुख्य प्राणी कुत्रे हे जे भुकायला लागले ना, समजायचं कोणतरी तुमच्या घरावरती तंत्र केलेलं आहे. हे 100% काळ्या दगडाची पांढरे घे. ज्यावेळी रोज घुबड तुमच्या घरामध्ये येऊन बसते, घराच्या आड्यावर येऊन बसते, या घराच्या समोर येऊन बसते आणि दक्षिणेकडे जर त्याचं तोंड असेल, रोज दक्षिणेकडे तोंड असेल, 100% तुमच्या घरामध्ये मृत्यू होणार.
हे मी नाही सांगत बरं का, आपले प्राचीन ग्रंथ सांगतायत. ज्याच्या घराच्या अवतीभोवती वटवागळे भरपूर फिरतायत त्याच्याही घरामध्ये अकालीन मृत्यू होतो. ज्याला रात्री डुकरांची स्वप्न पडतात त्याच्या घरामध्ये डुकरांचा प्रवेश होतो स्वप्नामध्ये, समजा त्याच्यावरती तंत्रबाधा केलेली आहे. ज्याला 12 महिने सर्प दिसत आहेत असंही समजावं त्याच्या घरात तंत्रबाधा केलेली आहे. ज्याच्या घरामध्ये सर्वात जास्त लाल मुंग्या निघतायत, कितीही काय केलं तर बंद होत नाही, समजा त्याच्या घरामध्ये अदृश्य शक्ती अतृप्त आत्म्याचा वास आहे. ते पण तुमचे पूर्वज गेलेले. काही लोकांची इच्छा पूर्ण होत नाही, डोळ्यानं दिसत नाही पण तो खालीच राहतो. काही लोक काय करतात, 10 दिवसाच्या आतमध्ये दशक्रिया करतात. बाबा माझ्या मुलाचं लग्न आहे, मग नातेवाईक प्रेशर करतात आणि मग 3 दिवसात दशक्रिया घालतात, कोण 7 दिवसात, कोण 5 दिवसात उरकून. मग त्याला सुटका मिळो ना मिळो, समोरच्याला मिळते, त्याचं लग्न छान होतं सगळं. पण तुमचं काय, तुमच्या घरामध्ये अदृश्य शक्तीचा वास राहतो, तो व्यक्ती तिथंच राहतो आणि तुमच्या मुलाबाळांची हानी करतो. तुमच्या घरात सुख शांती राहत नाही, आजार निर्माण होतात, वादविवाद निर्माण होतात, भांडण तंटा निर्माण होतो आणि घरातली सुख शांती निघून जाते आणि संकट यायला लागतात अंगावरती. म्हणून कोणी मरू कोणी जगू नातेवाईकातला, या एखादा व्यक्ती लग्न त्याचं होत असेल या शुभ कार्य असेल, तुमचं तुम्ही करून घ्या, पण आमच्या माणसाची दशक्रिया आम्ही 10 दिवस आणि 13 दिवस पूर्ण नित्यनेमाने पाळणार, अन्यथा तुमचाच विनाश आहे. याच्यामधून हे काळ्या दिवशी पांढरे घे, गरुड पुराण असं सांगतंय आपलं. पण आता जे ऐकतच नाही, कोणला काय सांगते मला समजत नाही. बोलतात 3 दिवसात केलं तरी चालेल, 5 दिवसात कोणला विचारतात, कोणाच्या घरी जातात, मला हेच समजत नाही. आणि तो व्यक्ती सांगू पण कसा शकतो, कारण की त्याला 500 रुपये मिळतात, 1000 रुपये मिळतात, मग तो काहीही सांगतो, काही खोटं सांगतो. पण त्या अतृप्त्या आमच्या डोळ्यासमोर आत्मे दिसतात ना, आम्हाला सुटका द्या, आम्हाला सुटका द्या. कशी आहे ना, कशी मिळणार सुटका तुम्हाला? मिळणार आहे सुटका? नाहीच मिळणार. असाच तुम्हाला एक थोडक्यात अनुभव सांगतो, पिशाच्य कसं निर्माण होतं ते तुम्हाला सांगतो. एकदा ठाण्याला, माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित ऐका. एकदा ठाण्याला मी गेलतो, त्यावेळेस मी मार्गदर्शन करत नव्हतो, माझं वय 20 होतं. किती होतं? 20 वय होतं. त्यावेळेस मी ठाण्याला गेलतो. ठाण्याला त्यावेळेस मी जॉबला होतो, कस्टममध्ये कामाला होतो त्यावेळेस, कस्टममध्ये. आणि मी रात्री भरपूर वेळ झाला, मला याला ट्रेन बंद झाल्या. आणि एक स्वामी भक्त राहत होता, नाव नाही सांगणार त्याचं. तो बोलला, अरे बाबा ये आपल्या घरी ये. मी एकटाच आहे, तोही भाड्याने राहत होता. आणि मी गेलो तिथे. रात्री आम्ही गप्पा मारल्या, स्वामींचे अनुभव एकमेकांना सांगितले, स्वामींची लीला सांगितली, अध्यात्म मार्गावरच्या गप्पा मारल्या आम्ही. स्वामी कसे अनुभव देतात, चमत्कार काय, लीला काय, खूप आम्ही चर्चा केली, खूप आनंद लुटला भक्ती मार्गाचा दोघांनी. पण रात्री अचानकच डोळा लागला. 3-3:30च बोलते, 1:30-2चा टायमिंग असेल. त्यावेळेस झोपलो. तो थकलेला होता, तो सकाळी जायचा, त्याचं माइंडच थकायचं, कारण की कम्प्युटरवर रोज काम असायचं. तो लगेच झोपला. पण त्या रात्री असा अनुभव आला मला, आणि त्या रात्री असा अनुभव आला तर एक बाई माझ्या हाताला, उजव्या हाताला चावली, म्हणजे इथेच चावली बरोबर. म्हणजे काय कुत्र बित्र चावलं काय, याच्या घरात काय कुत्रं पाळले काय म्हणलं. मी काय लक्ष दिलं नाही, पण जोरात आपले दात कसे उमटतात एखादा व्यक्ती लहान मूल चावतं, तसंच त्याच पद्धतीने माझा चावा घेतला हाताचा. आम्ही दुर्लक्ष केलं, जाऊ दे मरदे, काही असेल म्हणलं, मरदे काय एवढं लक्ष द्यायचं नाही. आणि परत झोपलो तर पायांच्या घुंगरांचा आवाज आला. मग थोडं घाबरलो मी, 2 मिनिटं घाबरला. अरे नक्की काहीतरी इथं विचित्र प्रकार आहे. ते पण फ्लॅटमध्ये बरं का, फ्लॅटमध्ये, असं नाही खाली भूमीमध्ये घर आहे, चांगली 4-5 मजल्याची बिल्डिंग. घुंगरांचा आवाज आला आणि मला अर्जंटमध्ये लागली टॉयलेटला. आता उठायचं कसं, मनातही भय. आवाज तो घुंगरांचा येतोय, दिसत तर नाही डोळ्यासमोर काही, पण आता जायचंच आहे. आपण तर काय गटर अमावस्या साजरी करत नाही मग चड्डीत मुतायला, मग बाथरूमला तर जाणंच आहे.
बाथरूमला तसाच गेलो, माझ्या मागे छम छम छम. वाटेल कोणला खरे, आता मी बोलतो तर खरं वाटायला पाहिजे का नाही तुम्हाला. तर असा आवाज आला माझ्या मागे, मी बाथरूम पसा माझा थरकाप उडाला, घाम फुटला मला 2 मिनटं. आता काय खरं नाही का, बाथरूममध्येच दाबती काय मला आता म्हणले. पण डोळ्याने काय दिसत नाहीये, डोळ्याने मला दिसत नाहीये. आणि ज्या वेळेस आतमध्ये गेलो, कडी लावली, नित्यक्रम उरकला, बाहेर आलो, तरी तोच आवाज. आणि मग त्या सेवेकराला उठवतोय, अरे उठ बाबा उठ, जरा उठ, तुझ्या घरात काहीतरी आहे. माझ्या हाताला पण चावलंय, आवाज पण घुंगरांचा येतोय. आणि त्या घराच्या खिडकीच्या बाहेर 4-5 मुलं आणि एक बाई शिकवण्याचा आवाज येतोय. रात्री 2च्या टायमाला मुलं गाणी गात आहेत, शाळेमध्ये कविता कशा गात आहेत त्या पद्धतीने कविता गात आहेत. टीचर हसते, मुलं हसतायत, काय मुलं रडतायत, असा आवाज मला तिथे. आणि तिथे एक 70 ते 80 वर्षापूर्वी ती दुर्घटना घडलेली आहे, हे पण त्याच गटारी अमावस्या दिवशीच. आणि त्यावेळेस तो आवाज येतोय. आणि मग तो सेवेकरी बोलला, अरे असंच आहे, मला पण रोज त्या टीचरचा शिकवण्याचा आवाज येतो रात्री 1:30-2च्या नंतर, आणि मुलांचा आवाज येतो, हसण्याचा, रडण्याचा, कविता गाण्याचा. मी त्याला बोललो, रात्री कधीच खिडकी उघडू नको, आता तू खिडकी उघडायचीच नाही. तो बोलतो, मला पण घुंगरांचा आवाज येतो घरातच माझ्या. त्याला अक्षरशः ते घर सोडावं लागलं, ते घर सोडावं लागलं. त्याला सांगितलं, घर तू 2-4 दिवसात खाली कर. आता त्याला झोपायला जागा नाही बिचारायला. तो बोलतो, अरे कुठेतरी नातेवाईकांनी घर दिलंय मला, थोडं भाडं कमी आहे, मी राहतोय. पण काय माहिती या घरामध्ये अशी अदृश्य शक्ती आहे बघा. म्हणून असं नाहीये त्या अख्ख्या बिल्डिंगला त्रास येतो, पण त्या घरामध्ये असा अनुभव आला. त्यावेळेस काही अशी घटना घडली त्या स्त्रीला, आणि ती मुलं सगळी तिथं मृत पावली. ती मुलं पण आज तिथं निघतायत, ती बाई पण आजही आत्ताही तो आवाज शिकवण्याचा येतोय, आणि मुलं रडण्याचा, हसण्याचा, आणि गाण्यांचा, कवितेचा, आणि अभ्यास ABCD हे सगळं बोलतात मुलं. सगळं माझ्या कानावर येते, त्याच्या पण कानावर येते. पण एकाची हिंमत नाही खिडकी उघडायचा. तो बोलतो, हा रोज आवाज येतोय. 1दा-2दा मी खिडकी उघडली, खाली वाकून बघतोय तर कोणी नाही, पण आवाज जोरजोरात येतोय. म्हणजे असे अनुभव येतात बघा. जो वाईट कर्म करतो, ज्याचा अकालीन मृत्यू होतो, आकस्मिक मृत्यू होतो, तर हा जन्म मिळाला जातो पिशाच्य योनी. काय बोलतात त्याला? पिशाच्य योनी. म्हणून मी काय बोलतो बाबांनो, चांगली कर्म करा, सत्कर्म करा, वाईट कर्म करू नका, मुक्या प्राण्यांचे बळी घेऊ नका. तर पिशाच्य योनी पहिली मिळाली जाते, पिशाच्य योनी. आणि तो भटकत राहतो, भटकत. कितीही सांगितलं ना, तर माणसाला बोलतात जिभेचे चोचले बोलतात ना, नाही राहतच नाही, एक तुकडा तरी खावा लागतो मला. अरे आपल्या पोराचं बोट कापाने खाऊन दाखव तळून, जमतंय का? नाही जमणार. मग त्याच्यासाठी आपल्याला देवाने ही कर्म करण्यासाठी जन्म दिलाय का? नाही. तुम्हाला जन्म या देहातनं, या कुडीतनं सुटण्यासाठी दिलेला आहे. कष्ट करा आणि मला मिळवा आणि मुक्ती प्राप्त करा, याच्यासाठी आपला जन्म झालेला आहे. कोणाची वाटण्यासाठी, कोणाची निंदा करण्यासाठी, या कोणाची बदनामी करण्यासाठी, या कोणाचं वाईट करण्यासाठी, या कोणावर तंत्रमंत्र करण्यासाठी हा जन्म आपल्याला मिळालेला नाहीये. जो व्यक्ती जी कर्म करतो तोच जन्म आपल्याला मिळाला जातो. हे 100% काळ्या पांढरेगे. पण आताच्या या मानव देहातल्या असलेल्या व्यक्तीला, म्हणजे त्याचा आतला राम कुठेतरी दैत्य झालाय, कुठेतरी रावण येऊन बसलाय, त्याला ते बुद्धीत घ्यायचंच नाहीये आणि त्याला असंच वागायचंय. आणि ज्यावेळेस त्याची वेळ येईल त्यावेळेस समजावणारा व्यक्ती तुम्हाला कोणी मिळणार नाही. त्यावेळेस फक्त तुमच्या डोळ्यासमोर काळ दिसणार. काय दिसणार? केलेली कर्म काय काय केली ती आठवत राहतात बरं का. मृत्यू होतो ना, मृत्यू, तो 1 महिनाभर तुम्हाला संकेत मिळायला लागतो. काय मिळायला लागतो? मी काय कर्म केले, मी वाईट कर्म केले, मी अमुक कर्म केले, मी तमुक कर्म केले, मी कोणाचं चांगलं केलं नाही, मी वाईटच करत आलो, हे आठवायला लागतं. आता मला कुठली योनी मिळणार? त्याला पहिली योनी पिशाच्य योनी. पहिली योनी म्हणजे कुठली योनी बोललं गेलेलं आहे? पिशाच्य योनी. ज्याला कुठलंही तत्व नसतं. आपलं शरीर पंचतत्वांनी घडलेलं आहे. आकाश, वायू, अग्नी, जल, स्थल म्हणजे पृथ्वी, याच्याने आपलं शरीर घडलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही या भूमीला चिटकून आहोत. पण ह्या सूक्ष्म योनी जी आहे ती म्हणजे पिशाच्य योनी. ती कुठल्याही तत्वावर नाही, ती आध्यांतर मध्यांतर आहे.
ती अटॅक करणार, कारण की पिडलेली असते म्हणून छाताडावर बस, त्रास कर, अमुक कर, तमुक कर. म्हणून अशा अदृश्य शक्तीला हे तांत्रिक मांत्रिक आजच्या दिवशी खूप प्रसन्न करतात. कुठं मासेचा नैवेद्य, कुठं मदिरेचा, कुठे अमुक तंत्रमंत्र. आज बघा रात्री किती खेळ चालतील. पण जो मठात आलाय त्याला भय नाही, त्यांनी घाबरायचं कारण नाही. मी अशी भूतलय काढलेली आहेत, तंत्रमंत्र असे फिरवलेले आहेत, त्याच्यामुळे घाबरायचे कारण नाही आहे. आणि घाबरूही नका, पण जास्त करून मुखात नाम ठेवा. ज्याच्या मुखात नाम त्याच्यावर हे तंत्र चालत नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओम शिव गोरक्ष, ओम शिव गोरक्ष, हे जर नाम ठेवलं, एक एक तास नाम घ्या. आजच्या दिवस आता इथून घरी गेल्यावरती स्वामींचं नामस्मरण करा, गोरक्षनाथांचं नामस्मरण करा. तुमच्यावर ही तंत्रक्रिया चालली जाणार नाही. किमान एक तास तरी हे नाम घ्या आजच्या दिवस. रोज तर घेणंच आहे, पण आज लय महत्वाचं आहे. आज बऱ्याच लोकांवरती बघा तंत्रक्रिया भरपूर चालली जाईल. म्हणून मी काय सांगतोय, या गोष्टींपासून वाचायचं असेल तर सावधान. म्हणून मठात काय यावं, मठात या गोष्टी शिकवल्या जातात. आता मी तुम्हाला एवढं सांगितलं, एवढ्या त्या गोष्टी लोकांना माहिती नसते. कशामुळे काय होतं, काय होतं, स्वप्नात काय दिसते आणि काय होतं, लोकांना कळत नाही. जर एखाद्याला स्वप्नामध्ये परत नुसतं पाणीच दिसत असेल, नुसतंच पाणी दिसत असेल, एक तर त्याला मावल्यांचा त्रास असू शकतो किंवा पिशाच्याचा त्रास असू शकतो. मावल्या म्हणजे देव्या नाही, मावल्या म्हणजे अर्धा राक्षस आणि अर्धी देवी. यांना यक्षिणी स्वरूप मानलं गेलेलं आहे. आपल्या ग्रंथपुराणामध्ये सांगितलेलं आहे. यांचा देवता कुबेर कोण आहे, म्हणून या कडक का मानल्या गेले. यांचं किती पूजा केलं तरी या झपटतात. एखाद्याच्या अंगात घुसल्या तर त्याला आजारीच पाडतात. मग यांना देव मानलं गेलेले का नाही, कारण आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं. तरी लोक मिठ्या मारायला जातात, नारळ फोड, अगरबत्ती दाखव, काय ना काय कर्म करत राहतात. काही चांगल्या सात्विक आहेत, त्या कोणाला त्रास करत नाही, पण लोकांना बोलतात ना, त्यांच्या स्टेप्स माहीत नाहीयेत. लोकांना कळत नाही कुठली साती असरा, कुठली मावल्या चांगली आहे. 3 प्रकार मावले आहेत, एक अप्सरा, एक पिशाचिनी आणि एक सात्विक. 3 मावले आहेत. लोक काय करतात माहिती आहे का, ज्या पिशाचिनी आहेत ना त्यांची उपासना करतात. त्यांना नारळ फोड, त्यांना कुठंतरी वेगळा नैवेद्य दाखव. मग त्यांना जर तुम्ही काही थोडी चुकी झाली तर तुम्हाला आजारी पाडतात. याला पिशाचिनीचं रूप मानलं गेलेलं आहे. काय मानलं गेलेलं आहे, हे भूत पिशाच्य मानलं गेलेलं आहे. त्या पण एक स्वरूप आहे. ज्या विहिरीच्या बाजूला असतात, एखादी बाळेतीन बाई मेली, तिने पाण्यात उडी मारली तर तिला त्या विहिरीच्या बाजूलाच ती निघते आणि तिला साती अस्त्राचं रूप देतात, दगडीच्या रूपात पुजतात आणि तिच्याकडनं काही तांत्रिक कामं करतात आणि साती अस्त्र सांगतात आणि मग ती बोकंडी बसते. ज्या अप्सरा असतात त्या जलचरामध्ये असतात. कशात असतात, पाण्यामध्ये असतात. ज्या उर्वशी, रंभा, मेनका यांना पण साती अस्त्राचं रूप मानलं गेलेलं आहे. पण त्या कधी दिसत नाही, का त्या कधीही समोर येत नाही आणि त्या बाहेरही येत नाही. त्या मगरीच्या रूपात असतात, कुठल्याही रूपात असतात, पण त्या तुमच्या समोर येत नाहीत. आणि ज्या सात्विक आहेत, आता तुम्ही तर मळगंगेला जाता, ही सात्विक साती अस्त्र झाली. काय झाली, परत अजून कुठे आहे ना ते काय, कुठलं गाव बोलतात त्याला, तिकडे पण पाण्यात काय निघतं, अमुक निघतं, तमुक निघतं. काय मी गेलो नाही कधी तिथे. हां, निघोज, त्या पण सात्विक अस्त्र आहेत. काय आहेत, तिथंही गेल्याने तुम्हाला आशीर्वाद मिळाला जातो, चांगल्या काही गोष्टी घडतात तुमच्या जीवनामध्ये, पण त्या तुम्हाला मोक्ष नाही देऊ शकत. काय देऊ शकत नाही, ते तुमचं सगळं तुम्हाला मूलबाळ होईल, अमुक होईल, तमुक होईल, सगळ्या गोष्टी होतील. ते आम्ही इथं सांगितलं तरी लोकांना मूलबाळ होते, पण तुम्हाला मोक्ष नाही मिळू शकत. काय मिळू शकत नाही, मोक्ष फक्त एकच देऊ शकतो, तो म्हणजे ईश्वर, म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, म्हणजे दत्तात्रय भगवान. कोण, साक्षात ईश्वर आहे. म्हणजे अशा पण बऱ्याच घटना आहेत. म्हणून जे गटारी पुत्र आहेत त्यांनी सावधान राहायचं आहे. म्हणून गटारी साजरी करायची नाही. जो गटारी साजरी केली आजपासूनच त्याचे दिवस वाईट. मग श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसार लाव, नाही तर गुरुचरित्र लाव, नाही तर शिवलीला अमृत लाव, नाही तर भागवत लाव, कुठलाही ग्रंथ लाव, काही त्याचा उपयोग होणार नाही. जे ऐकतील त्यांनी लक्षात ठेवायचं. सगळ्या उलट्या क्रिया होणार. बघा, नाही झालं तर मला विचारायला यायचं. सगळ्या उलट्या क्रिया होणार. सगळं म्हणजे जेवढं तुम्ही कराल भक्ती मार्ग, ज्यांनी आज आणि काल भरपूर मांसमच्छी दारू पिले, त्याने जर घरात ग्रंथ लावला, त्याच्या घरात उलट्याच क्रिया होणार. ही काळ्या दगडीची पांढरे, फार महाराजांसमोर बोलतोय मी. बघा करून फक्त. म्हणजे देवाची विटंबना चालवलेली आहे. काय चालवलेली आहे, आपल्या सनातन धर्माचं नाव खराब करायचा प्रयत्न चालवलेला आहे.
असे पण काय घटना असतात असो, बरंच काय कॉकटेल तुम्हाला आधीमध्ये सांगितलं मी, कारण की अर्धा तासच आपण प्रबोधन करतो. बघा एखाद्याचे एक तुम्हाला शारीरिक त्रासवरती तोडगा देऊन जातो. ज्याचे गुडघे जास्त दुखत असतील ना, गुडघे, त्यांनी काय करा माहिती आहे का? जालिम उपाय सगळ्यात, 15 दिवसाच्या आतमध्ये फरक. मध 1 चमचा घ्यायचा आहे आणि इलायची घ्यायची आणि चुना घ्यायचा. काय घ्यायचा? नाही इलायची नाही, दालचिनी, मध आणि चुना, खायचा चुना. कुठला चुना? दालचिनी, मध, खायचा चुना, हे मिक्स करायचं सममात्रामध्ये. काय करायचं? 1 चमचा, आणि ते गुडघ्यावर लेप करायचा, त्याच्यावर कापूस बांधायचा, पट्टी बांधायची. रोज 15 दिवस करा, त्याचे गुडघे थांबायचे बंद होऊन जातात 100%. करून तर बघा, डॉक्टरकडे जायची गरज नाही तुम्हाला. तेवढं केलं ना 15 दिवसात, ज्याला गुडघ्याचा जास्त प्रॉब्लेम आहे, कुठल्याही हाडाचा, एल्बो कुठलाही असो, पण जास्त प्रभाव गुडघ्यांवरती आहे. कशावरती आहे? मी डॉक्टर नाही आहे, पण एक अध्यात्म मार्गानुसार शास्त्रानुसार तुम्हाला सांगतोय, 100% याचा प्रभाव पडला जातो. करून तर बघा. राहील लक्षात मी काय म्हणलं? दालचिनी 1 चमचा, मध 1 चमचा, 1 चमचा खायचा चुना, खायचा, जे तंबाखू चोळत राहतात ना 12 महिने, तो चुना, तो मिक्स करायचा आणि गुडघ्यावर लेप द्यायचा आणि कापूस त्याच्यावर ठेवायचा आणि पट्टी मारायची त्याच्यावर. रात्री झोपताना तेवढं करायचं, सकाळी उतरून धुवून काढायचं सातारे, परत रात्री लावायचा. असं 15 दिवस करा बघा, 100% तुम्हाला गुडघ्यांना फरक जाणवला जाईल. 100% करून तर बघा, मग समजेल तुम्हाला. आलं लक्षामध्ये? राहिलं का लक्षात मी सांगितलेलं? काय विसरले? असो आत्तापुरतं एवढंच. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांनी मोठ्याने टाळ्यांच्या गजरामध्ये स्वामींचं नामस्मरण करायचे. सगळ्यांनी सुरुवात करायची. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ.
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष
शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन एव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव आदेश आदेश आदेश। उद्यापासून शिवरात्रीला सुरुवात होते। सगळ्यांनी रोज किमान 108 वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करून शंकराच्या पिंडीवर, तुमच्या घरातही पिंड असेल छोटीशी पितळेची देवरात ठेवू शकता तुम्ही, त्याच पिंडीवर बसून जर अभिषेक केला, 11 बेलपत्र व्हायची त्याच्यावर, किती व्हायचे 11, आणि 108 वेळा नाम घ्यायचं आहे। तर सांब सदाशिव तुमच्यावर सदैव दयादृष्टी कृपादृष्टी करत राहील। म्हणून शिवाला खूप महत्त्व दिलेलं आहे। या महिन्याभरात फक्त शंकराची आणि महादेवाचीच उपासना चालते। म्हणून तुम्ही शंकराची उपासना करत राहा, स्वामी महाराजांचं नाम घेत राहा, गोरक्षनाथांचं नाम घेत राहा, तुमच्या जीवनात कल्याणच कल्याण आहे। आलं लक्षामध्ये? आतापुरतं एवढं। सगळ्यांना श्री स्वामीचं शिवगोरक्ष आदेश।